राज्यातील तब्बल 29 महानगरपालिका निवडणुकांचा बहुप्रतीक्षित कार्यक्रम अखेर जाहीर झालाय। राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिका तसेच नव्याने स्थापन झालेली इचलकरंजी महानगरपालिकेसह राज्यातील सर्व 29 महानगरपालिकांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। त्यामुळे विकास कामे घोषणांवर निर्बंध येणार असून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। निवडणूक प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार 23 ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत। हे अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच दाखल करावेत अशा स्पष्ट सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत। 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होणार आहे। यानंतर 2 जानेवारी 2026 रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख असून 3 जानेवारीला उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप केलं जाणार आहे। सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे। दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानं आता सर्व राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते, इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या हालचालींना खऱ्या अर्थानं वेग येणार आहे। कोल्हापूरसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आगामी काळात जोरदार प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।